येस सर. काय डिस्कस करत होतो काल? हॅलो, आपण काय डिस्कस करत होतो काल? What was the point what we were discussing yesterday? लिमिटेशन ऑफ बरं, ठीक आहे. काय झालं माहितीये का, तुमच्या क्लासच्या ऐवजी मी त्या दुसऱ्या डिव्हिजनच्या क्लासमध्ये लिंक टाकून लेक्चर चालू केलं wrongly. So that was a confusion created by me from my side, my mistake. I apologize for the same. And I will now continue with your lecture, your division. Okay. So many students are joining. We will just wait for some time and we'll try to start. Let everybody join. Okay, so let us try to start. Can you confirm my screen is visible? Can somebody confirm? Yes sir. Yes sir, yes sir. थोडीशी चूक अशी झाली बरं का, की मी काय केलं, तुमचं कंटेंट आहे ते दुसऱ्या क्लासला म्हणजे दुसऱ्या डिव्हिजनला टाकून तिकडे मी चालू केलं आणि कुणी मला सांगितलं पण नाही की कुठला कंटेंट डिस्कस करतोय. त्यांना वाटलं की मी आपलं म्हणजे त्यांचं रिव्हिजनच चालू आहे ना, सगळं कंटेंट झालेलंच आहे, त्यामुळे त्यांना वाटलं की मी आपला असं हा कंटेंट आज डिस्कस करणार आहे म्हणून त्यांनी आपलं ऐकतात मी आपलं चालू असं झालं थोडंसं. सो and almost I think some 22 minutes I continued over there. Okay, doesn't matter. Now I will continue for next 1.5 hour. We will continue for our content what we are discussing. So in the previous lecture we were discussing about supercharging. So what is supercharging? Supercharging is nothing but supplying densified air to the cylinder so that finally we want power to be increased when compared to a naturally aspirated engine. बरोबर? नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिनच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला पॉवर वाढवायची आणि त्याच्यासाठी आपण काय केलं, एअर डेन्सिफाय केली. बरोबर? आणि एअर डेन्सिफाय करून आपण सप्लाय केली कुठं, इंजिनला जास्त एअर दिली म्हणजे जास्त ऑक्सिजन आहे इंजिन मध्ये. आता ऑक्सिजन जास्त आहे म्हणून जास्त फ्युएल सोडली आतमध्ये. आता जास्त फ्युएल सोडली, जास्त एअर आहे, फ्युएल पण आहे भरपूर, एअर पण आहे भरपूर, so we are getting more combustion, that means more power.
म्हणजे पॉवर आउटपुट वाढवण्यासाठी म्हणून आपण काय केलं, डेन्सिफाईड एअर इंजिनला सप्लाय केली. सो thus supercharging provides more air by compressing air above atmospheric pressure, hence providing more fuel into the charge would make for a more powerful explosion. That means more power. So more power, more torque, more speed we are getting in case of supercharging. तर याला आपण सुपरचार्जिंग असं नाव देऊ. बरोबर. तर इथं आपल्याला दाखवलं लेस डेन्स एअर नॅचरली असेल तर असं होतं, डेन्सिफाय करून पॉवर ठेवलं तर असं झालं. इथं काय झालं, मोर ऑक्सिजन. मोर ऑक्सिजन असल्यामुळं आपल्याला मोर फ्युअल बर्न करता येते. मोर फ्युअल वी आर एबल टू बर्न, वी विल बी एबल टू प्रोड्यूस मोर पॉवर. ओके, सो दॅट इज व्हॉट इज सुपरचार्जिंग. आणि सुपरचार्जिंग थोडंफार असं काहीतरी असतं. म्हणजे काय केलं आपण, इंजिनची पॉवर कॉम्प्रेसरला दिली. कॉम्प्रेसर म्हणजे तुमचा सुपरचार्जर. सुपरचार्जर काय करतो, डेन्सिफाय एअर सप्लाय करतो. सो दॅट बिकम सुपरचार्जिंग प्रोसेस. त्यानंतर आपण कन्सेप्ट डिस्कस केला. कन्सेप्ट काय होता, प्रेशर वाढवला त्यामुळे डेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढल्यामुळे एअरफ्लो वाढला, एअरफ्लो वाढल्यामुळे ऑक्सिजन वाढलं, ऑक्सिजन वाढल्यामुळे आपल्याला जास्त फ्युअल बर्न करता येते, चांगल्या प्रकारे बर्न होते आणि त्यामुळे पॉवर आउटपुट वाढते. सो दिस वॉज द कन्सेप्ट. इथं काय आपण डिस्कस केलं, किती प्रकारचे सुपरचार्जर आहेत. ज्या डिव्हाइसला आपण यूज करतोय कशासाठी, प्रेशर बुस्टिंगसाठी किंवा डेन्सिटी इन्क्रीजिंगसाठी, त्या डिव्हाइसला आपण नाव सुपरचार्जर दिलं. आणि त्याच्यासाठी एक वेन टाईप ऑफ ब्लोअर किंवा एक रूट्स टाईप ऑफ ब्लोअर किंवा एक स्क्रू टाईप ऑफ ब्लोअर किंवा एक सेंट्रिफ्युगल टाईप ऑफ ब्लोअर आपण वापरू शकतो. सो any device we can use for boosting the pressure or densifying the air, and we call it as supercharger. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ सुपरचार्जिंग डिस्कस केली. काय काय मेथड्स होते हो, एक कॉम्प्रेसर ड्रिवन बाय इलेक्ट्रिक मोटर. कॉम्प्रेसर कशाने ड्राईव्ह केले आपण, इलेक्ट्रिक मोटरने ड्राईव्ह केले, ड्रिवन. एक कॉम्प्रेसर ड्रिवन बाय ब्लोअर, सॉरी कॉम्प्रेसर ड्रिवन बाय इंजिन. आपल्याला तोच कॉम्प्रेसर इंजिनच्या पॉवरनं पण रन करता येते, इंजिनच्या पॉवरनं पण रन करता येते. परत रॅमिंग इफेक्ट वापरता येतो, म्हणजे कुचायचं, कुचून जास्त बसवायचं. सो दॅट इज रॅमिंग इफेक्ट. हे कसं करता येतं, बाय प्रॉपर डिझायनिंग ऑफ इनटेक मॅनिफोल्ड. आणि अंडर पिस्टन सुपरचार्जिंग, जे काय आपण 2 स्ट्रोक इंजिन मध्ये वापरतो. सो सच मेथड ऑल्सो वी कॅन गो फॉर इन केस ऑफ सुपरचार्जिंग. तर हे सगळे वेगळे वेगळे मेथड्स आहेत. आपल्याला सुपरचार्जिंग अचीव्ह करायच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. बरोबर. काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत बाबा आपल्याला सुपरचार्जिंग म्हणून मिळत आहेत, काय काय ऍडव्हान्टेजेस मिळू शकतात. तर हाय पॉवर आउटपुट, ॲटमायझेशन चांगलं मिळालं, मिक्सिंग चांगलं झालं. ॲटमायझेशन चांगलं झाल्यामुळे मिक्सिंग चांगलं झालं, मिक्सिंग चांगलं झाल्यामुळं कंबशन चांगलं झालं, कंबशन चांगलं झाल्यामुळं एक्झॉस्ट स्मोक कमी झाला, एक्झॉस्ट स्मोक कमी झाला, त्याच्याबरोबर स्कॅव्हेंजिंग पण चांगलं झालं. पॉवर वाढल्यामुळं ऍक्सलरेशन पण आपल्याला चांगलं मिळालं. आणि कम्प्लीट कंबशन झाल्यामुळं स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन कमी झालं. ओके, फ्युअल कन्झम्पशन कमी झालं. सो दीज वर द ॲडव्हान्टेजेस. ह्याच्याबरोबर काय लिमिटेशन सुद्धा आपण डिस्कस केले. तर लिमिटेशन्स काय काय होते, थर्मल स्ट्रेसेस वाढले, हीट लॉसेस वाढले. बरोबर. हीट लॉसेस बरोबर कूलिंग रिक्वायरमेंट वाढलं. आणि कूलिंग रिक्वायरमेंट पर्टिक्युलरली कशासाठी वाढलं, पिस्टन आणि वॉलसाठी. बरोबर. गॅस लोडिंग वाढलं म्हणजे प्रेशर वाढला आतमध्ये, त्यामुळं हाय प्रेशर मध्ये सगळे कॉम्पोनेंट्स चालतात. आणि इथं कूलिंग रिक्वायरमेंट वाढलं आपण असं म्हणतोय, म्हणजेच काय, तर कूलिंग जर व्यवस्थित नाही झालं तर देर इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ पिस्टन क्राउन बर्निंग ऑर इंजिन वॉल सीट बर्निंग. म्हणजे वॉल बर्निंग किंवा पिस्टन बर्निंग होऊ शकतं कशामध्ये, सुपरचार्जिंगच्या केसमध्ये. कधी, जर कूलिंग सफिशियंटली नाही आपल्याला करता आलं तर. ओके, सो दॅट इज हाऊ वी हॅव हिअर supercharging and turbocharging. Okay, sorry, supercharging.
आणि ठीक आहे, आता काय करू, आपल्याला आज आहे वेळ, तर आपण सिस्टमॅटिकली जाऊ. सो फर्स्ट विल गो फॉर थर्मोडायनामिक्स ऑफ सुपरचार्ज. तर आता आपण इथं काय करतोय, मी लाख म्हणेन हो, सुपरचार्जिंग केलं मी म्हणून माझा पॉवर वाढला, परंतु काय प्रूफ आहे? बरोबर, आपल्याला प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे ना की खरोखर पॉवर वाढते. तर थर्मोडायनॅमिकली आपल्याला प्रूव्ह करता येतंय की सुपरचार्जिंग मुळे काय होतंय, सुपरचार्जिंग मुळे काय होतं. बरोबर. आणि एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल याच्या अगोदर पण, की द एरिया अंडर द कर्व ऑन ए पीव्ही डायग्राम इंडिकेट्स द वर्क आउटपुट. म्हणून आपण पीव्ही डायग्राम वापरतो कशासाठी? वर्क आउटपुट दाखवण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्याच फलस्वरूप आपल्याला ऑटो सायकलची ऍक्च्युअल सायकल आपल्याला मिळाली होती, आणि ती काय अशी काहीतरी होती. तर इथं दोन मी सायकल दाखवलेत. एक आहे पीव्ही सायकल ऑफ नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन. नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन म्हणजे काय? तर स्वतःहून श्वास घेणार, त्याला व्हेंटिलेटर आपण लावलेलं नाहीये. आणि इथं सुपरचार्जड इंजिन सायकल, इथं आपण काय केलंय, त्याला सुपरचार्जर लावलाय, म्हणजे त्याला व्हेंटिलेटर लावलाय, बाहेरनं आपण प्रेशरनं एअर सप्लाय करतोय. तर याला आपण नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन म्हणालो आणि याला सुपरचार्जड इंजिन असं म्हणालो. तर दोन्ही मधला फरक हा आहे की या केसमध्ये आपण ऍटमॉस्फेरिक कंडिशनला इनलेट देतोय, इथं सुपरचार्जड एअर आपण इनलेट देतोय, म्हणजे हाय प्रेशर एअर आपण सप्लाय करतोय. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन अँड सुपरचार्जड इंजिन्स. एक 1 मिनिट, गुगल चालू करू नका, लेक्चर चालू आहे. हा. So what happens in a naturally aspirated engine? So in a naturally aspirated engine we are getting something like this. आणि हा ऍक्च्युअल सायकलचा कर्व आपण ह्याच्या अगोदर पण डिस्कस केला, बरोबर. तरी कसा मिळाला बाबा, आपण आता बघूया. ही आहे तुमची ऍटमॉस्फेरिक प्रेशर कंडिशन. तर इथं काय होईल, ज्या वेळेला पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होईल, त्यावेळेला सिलेंडरच्या आतमधले कंबशन चेंबर मधली जी प्रेशर आहे दॅट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. सो हियर दिस इज अ पी प्रेशर. सो पी स्टार्ट्स फॉलिंग, प्रेशर स्टार्ट्स फॉलिंग, बिकम्स नेगेटिव्ह. ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी आलं म्हणून आपण त्याला नेगेटिव्ह म्हणतोय. सो नेगेटिव्ह प्रेशर. आणि ती कुठपर्यंत नेगेटिव्ह होणार? अंटिल इट रिचेस बीडीसी. बरोबर. म्हणजे जसं पिस्टन खाली मूव्ह व्हायला लागलं तसं प्रेशर नेगेटिव्ह होत गेला. परंतु त्याच्याबरोबरच आपण काय केलंय, वॉल ओपन केलंय. कुठलं वॉल? इनलेट वॉल ओपन केलंय. आणि इनलेट जसं वॉल ओपन होईल तसं काय, आणि पिस्टन जसं खाली मूव्ह होईल त्यावेळेला काय होतंय, सक्शन होतंय. सो द गॅसेस चार्ज स्टार्ट्स फ्लोईंग इन टू द सिलेंडर. आणि त्यामुळे बघा, हे ऍक्च्युली वॉल न ओपन करता आपण केला असतं तर ही कर्व असा खाली इकडे पर्यंत गेला असता. परत तसं न जाता हा असं जातोय, परत माघारी पण जातोय. का? कारण इकडे जाईल कसं ते भरत जाते. त्यामुळे जरी पिस्टनमुळे नेगेटिव्ह प्रेशर तयार होत असली तरी सुद्धा आतमध्ये येणाऱ्या, बाहेरून येणाऱ्या गॅसेसमुळं तेवढं नेगेटिव्ह राहत नाही, थोडंसं पॉझिटिव्ह होऊन जाते. तर थोडंसं बघा नेगेटिव्ह पणा कमी झाला. ओके, दॅट इज वाय द कर्व इज लाईक दिस. कर्व असा का आला सगळ्यांना समजलं? ही जर वॉल ओपन नसतं तर हा कर्व असा खाली गेला असता. परंतु हा असं कसं जातोय, हे असं जातोय आणि परत वरती जायला चालू होते. का बरं? कारण इथं आपण जसं पिस्टन खाली मोबाईल चालू केली त्याच्याबरोबर आपण दुसरं काही गोष्ट केली, इनलेट वॉल ओपन केलंय. आता इनलेट वॉल ओपन केल्यामुळे काय झालं, इथं जसं ही खाली जाईल त्यामुळे इथं नेगेटिव्ह प्रेशर झाली, बरोबर. म्हणजे सिलेंडरच्या आतमध्ये नेगेटिव्ह प्रेशर झाली आणि सिलेंडरच्या बाहेर पॉझिटिव्ह प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि आतमधला नेगेटिव्ह प्रेशर ह्याच्यामधला डिफरन्स आहे, प्रेशर डिफरन्स तयार झाला. आणि प्रेशर डिफरन्समुळं
gases are being sucked in, बरोबर. that is why I call it as suction. तर इथं सक्शन चालू झालं. आता सक्शन चालू झालं म्हणजे सिलेंडर भरायला चालू झालं आणि त्यामुळं सिलेंडर भरत भरत गेल्यामुळं इथं प्रेशर थोडासा वाढतोय शेवटी पिस्टन रिचेस बीडीसी. आता सिलेंडर भरलं. आता आपण काय केलं, इनलेट वॉल आता आपण बंद केलं, बरोबर. आता आपण काय करणार, पिस्टन स्टार्ट्स मूव्हिंग फ्रॉम टीडीसी टू बीडीसी, काय होईल ड्यू टू कॉम्प्रेशन द प्रेशर स्टार्ट्स इंक्रीजिंग, प्रेशर वाढत गेला. Here somewhere you have ignition and still the pressure goes on increasing due to combustion, and the pressure reaches maximum at the end of combustion or in some part of the combustion process. And piston has now started moving from TDC to BDC. आता माघारी प्रवास चालू केला. So what happens? The pressure stops rising and it now starts falling. Okay, so pressure has fallen, so it is decreasing till piston reaches bottom dead center. And further, as the piston moves from BDC to TDC, we have exhaust. We are pushing the gases out from the cylinder whose pressure is greater than atmospheric pressure. So this is above this line. This line is above atmospheric pressure line. So now we have this particular curve. Like this it is going, then it is going like this and coming back over here and then like this to the starting point. So this was your suction, this was your compression, and at the end of it combustion, then it was the expansion or power stroke, and then we have the exhaust. Okay, so everybody of us know this particular curve, which is the actual PV cycle, actual auto cycle, बरोबर. actual auto cycle, theoretical auto cycle, actual auto cycle आपण मागच्या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळं डिस्कस केलं. त्यातला हा ऍक्च्युअल सायकल आहे, बरोबर आहे. तर थर्मोडायनामिक्स मधला एक नियम आहे की a positive cycle on a PV diagram indicates the work is done by the system or it is produced by the system. म्हणजे पॉझिटिव्ह सायकल म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन सायकल तयार झाली तर त्या सायकल मध्ये जी वर्क तयार होते दॅट इज प्रोड्यूस्ड बाय द सिस्टम. आणि अँटी क्लॉकवाईज सायकल असेल तर work is absorbed by the system or work is done on the system असं आपण म्हणतो, on the system असं म्हणतो. ओके, सो इथं बघा, इथं काय होतंय, ही सायकल आहे ती नेगेटिव्ह सायकल आहे. हिअर इट इज रिटर्न नेगेटिव्ह सायकल and here it is written it is positive cycle. तर एक सायकल इथं पॉझिटिव्ह आहे, एक सायकल इथं नेगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह सायकलचा अर्थ काय, पॉझिटिव्ह सायकल इंडिकेट्स दॅट द वर्क इज डन बाय द सिस्टम, म्हणजे वर्क कोणी तयार केले, सिस्टमने तयार केले. आणि नेगेटिव्ह सायकल इंडिकेट्स वर्क इज ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम, म्हणजे सिस्टमने वर्क ऍब्झॉर्ब केले. और वर्क इज डन ऑन द सिस्टम, सिस्टम वरती वर्क केलं गेलंय. दॅट इज द मिनिंग. सो here this is a positive work output and this is a negative work output. That is the meaning. Okay, so this is your positive work and this is your negative work. Now if this is positive, हे इंजिन तयार केलेलं वर्क आहे, इंजिन मधून आपल्याला मिळालेलं वर्क. आणि हे काय, इंजिनला आपण दिलेलं वर्क आहे, नेगेटिव्ह वर्क. आपण म्हणजे आपण नाही, परंतु इंजिनला मिळालंय, कुठून तरी बाहेरून मिळालंय. दॅट इज द मिनिंग. ओके, so this is the work done on the system, this is work done by the system. So this is your positive work, this is your negative work. So net work will be, here it is denoted by A, this particular part is denoted by A, and this particular part is denoted by B.
सो द नेट वर्क विल बी ए मायनस बी. बरोबर. तर इथं नेट वर्क किती आहे? ए मायनस बी. ए म्हणजे वर्क प्रोड्यूस बाय द इंजिन. इंजिनने किती वर्क तयार केलं? ए. आणि इंजिनने ऍब्झॉर्ब केलं वर्क कशासाठी? सक्शनसाठी आणि एक्झॉस्ट साठी. बरोबर. सक्शन होण्यासाठी पिस्टन ज्या वेळेला टीडीसी कडून बीडीसी कडे मूव्ह होतो, एनर्जी कुठून मिळते हो? क्रँकशाफ्ट कडून. म्हणजे क्रँकशाफ्ट कडून पिस्टनने एनर्जी घेतली कशासाठी? टू मूव्ह द पिस्टन फ्रॉम टीडीसी टू बीडीसी. आणि एक्झॉस्ट साठी वी हॅव टू पुश द गॅसेस आउट while it is moving from BDC to TDC. मग त्यासाठी कुठून एनर्जी मिळाली हो त्याला? स्टिल इट इज गेटिंग द एनर्जी फ्रॉम द क्रँकशाफ्ट. म्हणजे क्रँकशाफ्ट कडून पिस्टनला एनर्जी मिळते, दॅट इज नेगेटिव्ह. आणि या सायकल मध्ये जी एनर्जी मिळते दॅट इज व्हॉट? दॅट इज द एनर्जी गिवन बाय द पिस्टन टू द क्रँकशाफ्ट. आणि म्हणून आपण ह्या एनर्जीला आपण पॉझिटिव्ह म्हणतोय, इथं नेगेटिव्ह म्हणतोय. सो दिस इज इंडिकेटेड बाय positive cycle and a negative cycle. So positive cycle A and negative cycle B. So the net work is A minus B. Net work is A minus B. ह्याच्याबद्दल कोणाला डाऊट आहे? आता आपण जे काही डिस्कस केलं त्याच्याबद्दल कोणाला समजलं नाही असं कोण आहे का वर्गामध्ये? की A म्हणजे काय आणि B म्हणजे काय आणि नेट वर्क इज इक्वल टू A मायनस B म्हणजे काय? सो नेट वर्क इज A minus B. Anybody having any doubt in this? Anybody having any doubt? Anybody having any doubt in what we have discussed? रिपीट करा. Repeat करो. हा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. ठीक आहे. तर इथं ही दिसते का? ही पॉझिटिव्ह सायकल दिसते का तुम्हाला? क्लॉकवाइज डायरेक्शन. ही पॉझिटिव्ह सायकल आहे. ह्याला आपण इथे लिहिले बघा पॉझिटिव्ह. दिस इज युअर पॉझिटिव्ह सायकल. बरोबर का? ही क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये आहे म्हणून आपण याला पॉझिटिव्ह मिळालं. बरोबर. ही नेगेटिव्ह सायकल आहे बघा. ही नेगेटिव्ह सायकल इथे लिहिलंय बघा नेगेटिव्ह. तर नेगेटिव्ह सायकल काय? बी. पॉझिटिव्ह ही पॉझिटिव्ह का झाली? कारण ही क्लॉकवाइज फिरते. ही नेगेटिव्ह का झालं? ही अँटी क्लॉकवाइज फिरते. बरोबर. आता ही नेगेटिव्ह म्हणजे ह्याचा अर्थ ऍक्च्युअल काय? ह्याचा अर्थ आहे की सिस्टम इज ऍब्झॉर्बिंग द एनर्जी फ्रॉम आउटसाइड. आता ही सिस्टम म्हणजे आपण पिस्टनला धरूया. बरोबर. पिस्टन इज ऍब्झॉर्बिंग द एनर्जी फ्रॉम क्रँकशाफ्ट. म्हणजे पिस्टन कडे एनर्जी ऍक्च्युअली पिस्टन बाहेर एनर्जी दिली पाहिजे. दॅट इज इंजिन. इज इट? इंजिन म्हणजे काय? हीट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू वर्क अँड वर्क इज सप्लाइड बाय द पिस्टन टू द क्रँकशाफ्ट असं आपण म्हणतो. म्हणजे हु इज गोइंग टू सप्लाय द वर्क? पिस्टन इज गोइंग टू सप्लाय द वर्क. परंतु ह्या सायकल मध्ये काय होतंय? फॉर सक्शन piston is moving from TDC to BDC, TDC to BDC. एनर्जी कुठून मिळाली पिस्टनला? एनर्जी सप्लाइड बाय द क्रँकशाफ्ट टू द पिस्टन. क्रँकशाफ्ट कडून पिस्टनने एनर्जी घेतली ह्या मोशन साठी. पुढं एक्झॉस्टच्या वेळेला काय करावं लागतंय आपल्याला? एक्झॉस्टच्या वेळेला काय करावं लागतंय? एक्झॉस्टच्या वेळेला गॅसेस बाहेर टाकलायचे आहेत आपल्याला. मग आपल्या पिस्टन कुठून मूव्ह होणार? बीडीसी टू टीडीसी. त्यावेळेला पण जी एनर्जी लागणार आहे ते पिस्टनला कुठून मिळाली? इट ऍब्झॉर्ब्ड फ्रॉम क्रँकशाफ्ट. म्हणजे सक्शन आणि एक्झॉस्ट साठी इंजिनला म्हणजे पिस्टनला एनर्जी क्रँकशाफ्ट द्यावं लागली. क्रँकशाफ्ट मार्फत किंवा क्रँकशाफ्ट कडून पिस्टनला गेली. परंतु आपली मेन सिस्टम पॉवर प्रोड्युसिंग सिस्टम काय आहे? पिस्टन. म्हणजे पिस्टन बाहेरून एनर्जी घेतंय. कधी? सक्शन साठी आणि एक्झॉस्ट साठी. म्हणून
ही वर्क इज नेगेटिव्ह. आणि ह्या सायकल बद्दल जर बोलायचं झालं तर काय, ड्युरिंग पॉवर स्ट्रोक एनर्जी इज बीइंग सप्लाइड बाय द सिस्टम, करेक्ट. सो पिस्टन इज गोइंग टू सप्लाय द एनर्जी टू द क्रँकशाफ्ट, बरोबर. पॉवर स्ट्रोक आहे. आणि एरिया अंडर दिस पर्टिक्युलर कर्व इज युअर वर्क डन बाय द सिस्टम, आणि दॅट इज इंडिकेटेड बाय ए, बरोबर. सो दिस इज द work done by the system or work given by the system, म्हणजे सिस्टम आपल्याला वर्क दिलं. सो दॅट इज वाय इट इज पॉझिटिव्ह, म्हणजे सिस्टम वर्क प्रोड्यूस करते. सो वर्क प्रोड्यूस्ड बाय द सिस्टम इज ए, वर्क absorbed by the system is b, and therefore net work is a minus b. नेटवर्क इज ए मायनस बी. म्हणजे आणि थर्मोडायनॅमिकली ती आपल्याला पीव्ही डायग्राम वरती कसं दिसतं, एक पॉझिटिव्ह सायकल दिसती कुठली, वर्क प्रोड्यूस्ड बाय द सिस्टम असेल तर, आणि नेगेटिव्ह सायकल दिसती इफ वर्क इज ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम, बरोबर. मग आपण जिथं जिथं आपण पॉझिटिव्ह सायकल असेल तिथं काय म्हणतो, वर्क डन बाय द सिस्टम, आणि नेगेटिव्ह सायकल असेल तर त्याला काय म्हणतो, वर्क ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम. सो वर्क डन minus work absorbed, that is your net work. So net work is A minus B. Any doubt? Everybody understood what is being A minus B here? Network कोण आहे का अजून ज्याला समजलं नाहीये? नेटवर्क कसं आहे नॅचरल ऍस्पिरेटेड इंजिन मध्ये, नेटवर्क कसं आलं? येस, एनीबडी? आपण बघा पंपिंग लॉसेस म्हणत होतो, पंपिंग लॉसेस एक लॉसेस मध्ये आपण पंपिंग लॉसेस म्हणलं होतं. ती काय जो पंपिंग लॉसेस, तर ही लॉसेस आहेत, बरोबर. कारण ही एनर्जी त्या क्रँकशाफ्ट कडून त्या पिस्टन माघारी घेतली, कशासाठी, सक्शनसाठी आणि ह्यासाठी लागणारी, बरोबर का. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल, मग कॉम्प्रेशनला लागणारी एनर्जी कुठून आली, मग ती का आपण धरली नाही? ओके, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण काय म्हणतो, द एरिया अंडर द कर्व इज वर्क डन इन अ पीव्ही डायग्राम. एरिया अंडर द कर्व म्हणजे आता हा तुमचा कर्व असा आहे समजा, दिस इज युअर एरिया अंडर द कर्व. हा तुमचा वर्क डन असतो, हा पूर्ण एरिया वर्क डन झाला, बरोबर. सो दिस इज युअर वर्क डन बाय द सिस्टम, एरिया अंडर द कर्व, बरोबर. आता इथे एक दुसरी लाईन मी ऍड केली, एरिया अंडर द कर्व. आता या एरिया अंडर द कर्व, हा खालच्या लाईनचा एरिया अंडर द कर्व काय, दिस, बरोबर. तर आपण एक वरच्या लाईनचा एरिया अंडर द कर्व बघितला आणि खालच्या लाईनचा एरिया अंडर द कर्व बघितला, आणि आपल्याला नेटवर्क त्या केसमध्ये काय मिळते, एरिया अंडर द फर्स्ट कर्व मायनस एरिया अंडर द सेकंड कर्व इज द एरिया अंडर हियर, दिस एरिया इन बिटवीन द सायकल. म्हणजे ही जी, बरोबर आहे की नाही, ही कॉम्प्रेशन साठी सुद्धा एनर्जी खर्ची पडली आपली, परंतु ह्या सायकल मध्ये इथं एक्सपान्शन मध्ये वर्क तयार झालं आणि कॉम्प्रेशन मध्ये वर्क पिस्टनला सप्लाय झालं. मग दिस मायनस दिस, मग ते एवढंच राहतंय, नाहीतर टोटल वर्क आउटपुट किती मिळालं असतं आपल्याला, एवढं टोटल मिळालं असतं, पण तेवढं आपण धरत नाहीये. इथं समजा ही एक्स आपण धरलं, ही एक्स धरलं, आणि ही वाय धरलं, आणि ही एक्स धरलं, तर इथं एक्स मायनस वाय म्हणजे ही ह्या दोन्ही या सायकलच्या आतमधला जो पार्ट आहे एवढा, म्हणजे ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4, ही 1. तर 1, 2, 3, 4 या कर्वच्या मधला जो एरिया आहे तो आपण धरतोय, आणि आपण म्हणतोय की दॅट इज द वर्क प्रोड्यूस्ड बाय द इंजिन. तर तो म्हणजे इथं ऍक्च्युअल सायकल मध्ये एवढा येतो. आता मला सगळ्यांना समजलं का, हा ही वर्क पॉझिटिव्ह कसं आपण म्हणतोय ते,
Anybody is there in the class who has not understood how this becomes positive? Can somebody tell me give confirmation that everybody has understood? Is there anybody who has not understood? Yes. Anybody who has not understood? वर्गात कोण आहे का ज्याला समजलं नाही की आपण कसं पॉझिटिव्ह आणि कसं नेगेटिव्ह म्हणतोय ते? तर याला आपण पॉझिटिव्ह वर्क म्हणालो, याला आपण नेगेटिव्ह वर्क म्हणतोय. तर याला पॉझिटिव्ह कसं म्हणालो आपल्याला सगळ्यांना समजलं का? पॉझिटिव्ह याला का म्हणाल? याला नेगेटिव्ह मी एक्सप्लेन केलं, याचा पॉझिटिव्ह सुद्धा आता मी एक्सप्लेन केलं. इथं कसं पॉझिटिव्ह झालं. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. कॅन समबडी कन्फर्म मी? आता ज्यांचा डाऊट होता ती क्लिअर झाला का? कॅन यू कन्फर्म? येस सर. येस. ओके, एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. तर आपल्या या केसमध्ये मग नेटवर्क काय झालं? ए मायनस बी, ए मायनस बी, पॉझिटिव्ह वर्क मायनस नेगेटिव्ह वर्क. हे कशात झालं? नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन. नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन, जे इंजिन स्वतःहून श्वास घेतंय त्या इंजिनला आपण नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन. आता आपण सुपरचार्ज इंजिन बद्दल बोलूया. सुपरचार्ज इंजिन बद्दल बोलूया. तर सुपरचार्ज इंजिन मध्ये काय होतंय बघूया. आता इथं काय झालं? इथं सक्शन कशामुळे होत होतं? इथं पिस्टनच्या मोशन मुळे सक्शन झालं. आणि इथं सुपरचार्ज इंजिन मध्ये काय केलं? पिस्टनच्या मोशन मुळे नाही, आपण एअरला प्रेशर वाढवून ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्त प्रेशर तयार करून वी आर इंट्रोड्युसिंग द एअर इनटू द सिस्टम इंजिन सिलेंडर. बरोबर? त्यामुळे ही लाईन आता कशी गेली? अशी गेली. ही ऍटमॉस्फेरिक प्रेशर लाईन आहे. इथं ऍटमॉस्फेरिकच्या पेक्षा खाली गेली. इथं काय ऍटमॉस्फेरिक पेक्षा वरती गेली आहे. का? आपण हाय प्रेशरनं सप्लाय केलंय. हाय प्रेशरनं सप्लाय केलंय. some disturbance from some disturbance. somebody's please unmute. कोणाचं तरी सॉरी अनम्यूट झाले की म्यूट करा. रेवणनाथ म्यूट करा जरा. रेवणनाथ म्यूट इट, म्यूट युअर ऑडिओ. ओके ओके. सो इथं आपल्याला ही पॉझिटिव्ह वर्क मिळालं, इथं नेगेटिव्ह वर्क मिळालं. पण इथं काय होतंय? इथं ही दिस इज युअर सक्शन. सक्शन मध्ये आपण हाय प्रेशर एअर तयार करून इनलेट मध्ये फोर्स करतोय, बाहेरून फोर्स करतोय. इंजिनला सक करावं लागत नाही. त्यामुळं ही सायकल अशी झाली. देन यू हॅव दिस कॉम्प्रेशन, एक्सपान्शन अँड एक्झॉस्ट. आता बघा इथं काय झाली? इथे एक पॉझिटिव्ह सायकल तयार झाली. इथं सुद्धा एक पॉझिटिव्ह सायकल तयार झाली. आता हा तुमचा ए पार्ट झाला, हा बी पार्ट झाला. नाव युअर नेटवर्क इज ए प्लस बी. In a naturally aspirated engine, the network is A minus B, and in a supercharged engine, network is A plus B. आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला असं सांगतंय A plus B is always greater than A minus B. बरोबर का? That means the work output is going to increase, power output is going to increase when we go for supercharging, because here both the cycles are positive. Here one cycle is positive, another cycle is negative. Therefore the work output is here is A minus B. In a supercharged engines, we have both the cycle to be positive, and therefore the network is A plus B. A plus B. मग तुम्ही म्हणाल इथे एक्झॉस्टला एनर्जी गेली नाही का? ऑब्विसली गेली, ऑब्विसली गेली. बरोबर? तसंच जसं आपण मागच्या केसमध्ये म्हणालो तसं इथं मग आपल्याला म्हणावं लागतंय. म्हणजे उदाहरणार्थ
समजा आपण ह्या कर्व बद्दल बोलतोय आता, तर एरिया अंडर द कर्व इज वर्क डन, एरिया अंडर द कर्व इज वर्क डन. तर एरिया अंडर द कर्व कुठला होता? हा हा या लाईन बद्दल बोलतोय की इथून चालू झाली इथपर्यंत आली, या लाईन आता मी काढले इथं. ओके, इट इज समथिंग लाईक दिस. आणि दुसरी लाईन कशी येते? अशी येते. तो दुसरी लाईन ही अशी येते. ओके, एक लाईन अशी गेली बरोबर इन दिस डायरेक्शन, अनदर लाईन इन दिस डायरेक्शन. आता एरिया अंडर दिस कर्व इज दिस. आता या वरच्या लाईनच्या एरियाला आपण एक्स म्हणाला असतो आणि खालच्या एरियाचा आपण वाय म्हणाला असतो. तर नेटवर्क इज एक्स मायनस वाय विच इज पॉझिटिव्ह, विच इज पॉझिटिव्ह. बरोबर, म्हणजे हे सुद्धा आता पॉझिटिव्ह आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. अँड देअरफॉर युअर a plus b is greater than a minus b, and therefore we can say now that by supercharging we are able to get more power output from the cycle. Anybody in the class who has not understood the thermodynamic cycle of supercharging? वर्गामध्ये असं कोण आहे का ज्याला थर्मोडायनामिक सायकल ऑफ सुपरचार्जिंग समजली नाही? एनीबडी? कसं वर्क आउटपुट वाढतंय, थर्मोडायनामिकली कसं आपल्याला प्रूव्ह करता येतंय की सुपरचार्जिंग केल्यामुळे वर्क आउटपुट वाढतं, हे कसं आपण प्रूव्ह करू शकतो? एनीबडी इज देअर इन द क्लास हू आर नॉट अंडरस्टूड? एनीबडी? एनी डाऊट प्लीज आस्क. इथं काय झालं? इथं ही होतं सक्शन आणि हे होतं एक्झॉस्ट बरोबर. आणि ही काय झाली? नेगेटिव्ह सायकल झाली, ही नेगेटिव्ह सायकल झाली. इथं हे होतं सक्शन आणि हे होतं एक्झॉस्ट, इथं ही सायकल पॉझिटिव्ह झाली. इन दिस केस दिस वॉज कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, so this becomes a positive cycle. Here this becomes compression, expansion, so this also becomes positive. तर इथं ए दोन्हीकडे पॉझिटिव्हच आहे, वर्क आउटपुट फ्रॉम इंजिनच आहे, वर्क प्रोड्युस्ड बाय द पिस्टन, दॅट इज युअर ए, दोन्हीकडे पॉझिटिव्ह आहे. परंतु ही बी आहे, ही नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन मध्ये नेगेटिव्ह आहे आणि सुपरचार्ज इंजिन मध्ये पॉझिटिव्ह आहे. अँड देअरफॉर वी से दॅट in a naturally aspirated engine the network is A minus B, and in a supercharged engine the network is A plus B. Obviously A plus B is greater than A minus B. So A plus B. आणि या केस मध्ये काय होतं? ए मायनस बी. आणि ऑब्विसली ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ए मायनस बी. म्हणजेच काय? सुपरचार्जिंग यूज करून आपण पॉवर आउटपुट वाढवू शकतो. वी आर एबल टू प्रूव्ह इट युजिंग thermodynamic principles that work output is increasing when supercharging is done. I hope everybody understood. Anybody in the class who are not understood how we are able to increase the power output by increasing the by increasing the pressure in case of a thermodynamic system? असं कोण आहे का वर्गात ज्याला समजलं नाही की सुपरचार्जिंग केल्यामुळे कसं वर्क आउटपुट वाढतंय? एनीबडी इन द क्लास? कोण आहे का वर्गात ज्याला समजलं नाही असं? ओके, नाउ वी विल गो ऑन टू टर्बो चार्जिंग. सो प्रिझ्युमिंग दॅट एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड thermodynamic of supercharging, we will move on to turbocharging. Turbocharging म्हणजे काय? In turbocharging, a turbocharger is a small radial fan or pump or blower
driven by energy from the exhaust gases of the engine. आपण काय करतोय बघूया. तर आपण इथं काय म्हणतोय, हे तुमची पीव्ही डायग्राम, ऑटो सायकल, बरोबर. हे तुमची पीव्ही डायग्राम, ही 0.1, ही 0.2, ही 0.3, ही 0.4 आणि परत 1. हे तुमची ऑटो सायकल झाली, बरोबर. ही तुमची पीव्ही डायग्राम, ही पीव्ही डायग्राम, बरोबर. आता व्हॉट अबाउट द एनर्जी हिअर, ही जी एनर्जी आहे इथं, व्हॉट अबाउट दिस, ही एनर्जी, कॅन यू टेल मी वेअर दिस एनर्जी इज गोइंग. कारण इथं हा कर्व इथपर्यंत आणि ही लाईन इथपर्यंत तुम्ही एक्सटेंड केली, ही कुठेतरी मीट होणार आहे, बरोबर आहे. व्हॉट अबाउट दिस एनर्जी, कारण इथं आपण डायरेक्टली 3ला आपण एक्झॉस्ट म्हणतोय, या पॉइंटला आपण डायरेक्टली एक्झॉस्ट, 4ला आपण डायरेक्ट एक्झॉस्ट म्हणतो, ही 0.4 आहे, बरोबर. 4ला म्हणजे आपण आपण एक एक्स्ट्रा प्रोसेस ऍड केली, तो भाग वेगळा, परंतु ऍक्च्युली या कंडिशनलाच आपण एक्झॉस्ट करतोय, बरोबर. ज्यावेळेला पिस्टन रिचेस बीडीसी त्या कंडिशनला आपण एक्झॉस्ट करतोय. मग ही लाईन ऍक्च्युली ही अशी जाते, बरोबर. म्हणजे ही लाईन अशी खाली 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 येते का, प्रेशर कमी कमी होत जातो, बाहेर जसं गॅस जाईल तसं आतला प्रेशर कमी कमी होत येतो, ऍक्च्युअल बघायला गेलं तर, बरोबर. म्हणजेच काय, तेवढी एनर्जी इथं आहे ऑलरेडी. ही जी एनर्जी आहे गॅसमध्ये, ती आपण कशासाठी वापरली, त्याला बाहेर आणण्यासाठी. तिथं का ठेवली आतमध्ये, समजा आतमध्ये त्याच्याकडे काही एनर्जीच नसती तर ती बाहेर आलं असतं का, जरी आपण उघडलं तरी बाहेर आलं असतं का, तर नसतं आलं. मग आपण काय केलं, प्रेशर डिफरन्स क्रिएट केला. कसं प्रेशर डिफरन्स क्रिएट केला, आतमधली गॅसकडे थोडी जी एनर्जी शिल्लक ठेवली, आणि दॅट इज दिस एनर्जी. इट हॅज सम हीट एनर्जी, इट हॅज सम प्रेशर एनर्जी इन इट, and at that condition we are exhausting it to atmosphere. म्हणजे थोडक्यात थोडी एनर्जी आपण त्याच्याकडून पूर्ण एनर्जी काढून घेत नाहीये, तर थोडी एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये आपण वेस्ट म्हणून टाकून देतो. सो सम एनर्जी इज बीइंग लॉस्ट इनटू द एक्झॉस्ट इन द फॉर्म ऑफ एक्झॉस्ट गॅसेस, हीट ऑफ एक्झॉस्ट गॅसेस, प्रेशर ऑफ एक्झॉस्ट गॅसेस, बरोबर. आणि आपल्याला जर ही एनर्जी लॉस होणारी जी एनर्जी आहे ती जर रिक्लेम करायची असेल तर, रियूज करायची असेल तर, सो दॅट इज व्हॉट वी डू इन टर्बोचार्जिंग. मग आपण काय करतोय, वी आर रनिंग अ डिव्हाइस कॉल्ड एज अ टर्बोचार्जर बाय द एनर्जी ऑफ द एक्झॉस्ट गॅसेस ऑफ द इंजिन. ही जी एनर्जी आहे हे आपण यूज करायचा प्रयत्न करतोय, सो ए टर्बोचार्जर कन्सिस्ट ऑफ ए टर्बाइन. टर्बोचार्जर मध्ये काय असतं, एक टर्बाइन असतं अँड ए कॉम्प्रेसर ऑन ए शेअर्ड शाफ्ट. एकाच शाफ्ट वरती एक टर्बाइन बसवलेला आहे आणि एक कॉम्प्रेसर बसवलेला आहे, बरोबर. त्याला आपण टर्बोचार्जर असं म्हणतो. द टर्बाइन कन्वर्ट्स एक्झॉस्ट एनर्जी टू द रोटेशनल फोर्स विच इन टर्न यूज टू ड्राइव्ह द कॉम्प्रेसर. टर्बाइन करते काय, टर्बाइन कन्वर्ट्स एनर्जी फ्रॉम द एक्झॉस्ट गॅसेस into rotary motion of the shaft, which in turn is used to run the compressor. आणि ती जी रोटरी मोशन तयार केले, that is used for running the compressor. आपण बघूया, डोंट वरी अबाउट दिस. द कॉम्प्रेसर, मग आपला कॉम्प्रेसर काय काय करतोय, द कॉम्प्रेसर ड्रॉज इन ambient air म्हणजे atmospheric air and pumps into it to the intake manifold at increased pressure. कॉम्प्रेसर काय करतोय, ऍटमॉस्फेरिक एअर मधून ऍटमॉस्फेरिक कंडिशनची एअर घेतोय आणि प्रेशराइज करून ते इंटेक मॅनिफोल्डच्या, इंजिनच्या इंटेक मॅनिफोल्डला सप्लाय करतोय. आणि त्याचा रिझल्ट काय होतोय, रिझल्टिंग इन ए ग्रेटर मास ऑफ एअर एंटरिंग द सिलेंडर ऑफ each engines during suction stroke.
म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, सिलेंडरच्या आतमध्ये मिळणारे जे एअर आहे त्याची क्वांटिटी वाढली. आता बघा, सो दिस वॉज टर्बोचार्जिंग. आता आपण ही थोडस वेगळ्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण काय केलं बघा, इथं इंजिन आहे, इथं इंजिन आहे, हे इंजिन मधून एक्झॉस्ट आलं, हे इंजिन मधून एक्झॉस्ट आलं. इज एव्हरीबडी एबल टू हिअर मी? कॅन समबडी कन्फर्म दॅट आय एम ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. ओके, थँक्यू. हा, तर ही इंजिन मधून आपल्याला हॉट गॅसेस, प्रेशराइज्ड गॅसेस, हाय प्रेशर हॉट गॅसेस आर कमिंग आउट. आणि आपण काय करतोय, वी आर इम्पिंजिंग द गॅस, हाय प्रेशर हॉट गॅस ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन. दिस इज युअर टर्बाइन. हे टर्बाइन आहे, हे टर्बाइनच्या ब्लेड्स आहेत. ह्याच्याबरोबर आपण काय करतोय, वी आर इम्पिंजिंग द एअर ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन. So in turbine, what is done? The energy from the exhaust gases, which is in the form of pressure energy and heat energy, is being converted into mechanical work in a turbine. Steam turbine ऐकलं असेल तुम्ही, गॅस टर्बाइन ऐकलं असेल. स्टीम टर्बाइन मध्ये काय होतं, हाय प्रेशर स्टीम इज इम्पिंजिंग ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन and the turbine rotates. तसंच इथं high pressure gases coming out of the engine is impinged on the blade of the turbine and therefore turbine shaft rotates. आणि याच शाफ्ट वरती दुसऱ्या बाजूला आपण काय बसवलंय, कॉम्प्रेसरच्या ब्लेड्स बसवले. सो दिस इज युअर कॉम्प्रेसर. सो ऑन वन साइड you have a turbine, other side you have a compressor. So energy from the exhaust gases, which is in the form of heat energy and pressure energy, is being converted by the turbine into mechanical rotation of the shaft. And when the shaft rotates, the compressor also runs. It also works. Now, what is the function of compressor? It sucks in the atmospheric pressure and supply high pressure air to the engine cylinder. High pressure air to the engine cylinder. So at one end we have a turbine, at other end we have a compressor. So such an assembly is what you call as a turbocharger. So a turbocharger is a turbine driven by air compressor. Sorry, turbine driven air compressor. Turbocharger is a turbine driven air compressor. Turbine driven air compressor. जो compressor turbine कडून ड्राइव केला जातोय. Turbine driven air compressor. आणि turbine is powered by exhaust gases from internal combustion engine. आणि या टर्बाइनला पॉवर कुठून मिळते, exhaust gases from internal combustion engine. बरोबर, hot gases coming out, impinging on the blades of turbine. Turbine rotates. When turbine rotates, compressor rotates. When compressor shaft rotates, air is sucked in, air is compressed, and compressed air is applied to the engine cylinder. So this particular system is what you call as turbocharging. इथं तेच एक वेगळ्या प्रकारे दाखवलंय. So this is your engine. We have the exhaust gases coming out. So since they are at a higher temperature and higher pressure, they are shown as red over here. So the exhaust gases are coming in, impinging on the blades of the turbine. The turbine rotates. When the turbine rotates, the compressor rotates. When the compressor rotates, it sucks air at atmospheric pressure and the densified air is supplied. So high density air, high pressure air, generally at a higher temperature comparatively, is coming out. माहिती आपल्याला, आपण सायकल हवा भरायचा पंप असतो, आपण हवा मारले की पंप गरम होतो. वाय? ड्युरिंग कॉम्प्रेशन टेम्परेचर इज इंक्रीजिंग. मग आपण काय केलं, युझिंग ए इंटरकूलर, that compressed air is cooled. We are using a intercooler. We are using a cooler over here to cool the compressed air. So इथं आपल्याला प्रेशर आणि टेम्परेचर पण जास्त होती, इथं टेम्परेचर कमी केली आणि प्रेशर आहे तसा आहे.
ओके, कंपॅरेटिव्हली प्रेशर हाय तसा आहे. ऑब्विसली टेम्परेचर चेंज झाल्यानंतर प्रेशर थोडासा फरक पडतो, परंतु आपलं एम काय आहे, फक्त त्याला कूल करायचं. बरोबर, कूल केल्यामुळे मग कशासाठी केलं, कारण आपल्याला माहिती आहे व्हेन देयर इज अ हीट, व्हेन द टेम्परेचर increases there is a tendency to expand, आणि आपण इथं काय करतोय, कॉम्प्रेस करतोय. म्हणून काय केलं, कॉम्प्रेशन केल्यानंतर जी हीट तयार झाली ती आपण काढून घेतली आणि आपण त्याला एक्सपांड करायची जी टेंडन्सी होती ती कमी केली. का, आपल्याला व्हॉल्यूमेट्रिक इंजिनची व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी वाढवायची. बरोबर. सो हॉट गॅसेस, high pressure gases coming out of the compressor here are cooled. So high pressure gases but cold are then supplied to the engine cylinder. The engine works, the combustion happens, the exhaust gases are coming out. Hot gases, high pressure gases are going and impinging on the blades of the turbine. Turbine rotates. When turbine rotates, the compressor rotates. Compressor sucks in the air, compresses the air. High temperature, high pressure gases coming out. Intercooler cools the air. High pressure, low temperature gases going into the engine cylinder, and this particular thing is what you call as turbocharging. I hope everybody understood what is turbocharging. Anybody in the class who have not understood what is turbocharging? वर्गात असं कोण आहे का ज्याला टर्बोचार्जिंग म्हणजे काय कळालं नाहीये? Anybody in the class who have not understood what is turbocharging? वर्गात असं कोण आहे का ज्याला टर्बोचार्जिंग म्हणजे काय कळालं नाही? No, sir. Okay, so I hope everybody understood. So this is what is turbocharging. तर आपण काय केलं, टर्बोचार्जिंग मध्ये इंजिन एक्झॉस्ट मध्ये जी काही एनर्जी वेस्ट जाणार होती आपण ती गॅसेस एक्झॉस्ट कडे टाकून दिल्यानंतर, कारण आपल्याला आपण जनरली काय करतो, इंजिन मध्ये एक्झॉस्ट येणार मफलर किंवा सायलेन्सर मधून आपण वी लेट देम टू गो टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे ती वेस्ट गेली. तेवढी एनर्जी which was in the form of pressure and temperature was wasted, and that is almost around 20 to 30%, and that is one of the most important reason why we have lesser efficiency in case of IC engine. आणि ते का करावं लागते, कारण आपल्याला थर्मोडायनामिक प्रिन्सिपल असं सांगतोय की there cannot be a engine which can produce work without supplying energy to sink, आणि आपल्याला एनर्जी सिंकला द्यावंच लागते, आणि ती ऑलमोस्ट इथं 20 to 30% आहे. आणि त्यामुळे इवन आयडियल इंजिन्स हॅव मॅक्झिमम 66.66, दॅट इज द आयडियल एफिशियन्सी, नॉट मोर दॅन दॅट. कारण ऑलमोस्ट 33%, 20 to 30% एनर्जी आपण एक्झॉस्ट मध्ये टाकूनच देतोय बाहेर, आणि तीच एनर्जी रिकॅप्चर करायचा आपण प्रयत्न करतोय इथं इन केस ऑफ टर्बोचार्जिंग. तर काय केलं, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर gases coming out of the engine works the turbine, turbine runs the compressor, compressor supply high pressure gases to the engine cylinder. मग हा पार्ट जो आहे, compressor supplying high pressure gases to the cylinder, this is supercharger. But the supercharger is run by the turbine and we call it as turbocharger. This supercharger run by a turbine is called as, so turbocharger is a turbine driven air compressor powered by exhaust gases from the internal combustion engine. मग आपण काय म्हणतोय बघा, फायनली इन टर्बोचार्जिंग, टर्बोचार्जिंग म्हणजे काय होतंय, सुपरचार्जर इज बीइंग ड्रिवन बाय गॅस टर्बाइन. सुपरचार्जरला कोण ड्राइव्ह करतंय, टर्बाइन, आणि कसं, युजिंग एनर्जी इन द एक्झॉस्ट. देयर इज नो मेकॅनिकल लिंकेज बिटवीन द इंजिन अँड सुपरचार्जर. इंजिनच्या आणि ह्या सुपरचार्जरच्या मध्ये काही मेकॅनिकल लिंकेज नाहीये. हा सेटअप पूर्ण वेगळा आहे, हा सेटअप पूर्ण वेगळा आहे. इंजिन वेगळा आहे आणि तुमचा टर्बोचार्जर वेगळा आहे. ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काही मेकॅनिकल लिंकेज नाहीये. ओके, सो आय कॅन से नाव
टर्बोचार्जर इज अ सुपरचार्जर. टर्बोचार्जरला मी सुपरचार्जर म्हणू शकतो का हो? येस, आय कॅन से. का? सुपरचार्जर म्हणजे काय? अ डिव्हाइस विच बूस्ट प्रेशर ऑफ द एअर अँड सप्लाय टू द इंजिन. मग टर्बोचार्जर मध्ये पण ती होतेच. म्हणजे टर्बोचार्जर म्हणजे सुपरचार्जरच आहे. बरोबर का? टर्बोचार्जर म्हणजे सुपरचार्जरच आहे. परंतु हा सुपरचार्जर जो आहे that is run by the turbine and therefore it is called as turbocharger. So I hope everybody understood the difference between supercharging and turbocharging. Supercharging and turbocharging. So this was the thermodynamics of turbocharging. आता जसं आपण thermodynamics of supercharging बघितलं तसं आता आपण काय करतोय? thermodynamics of turbocharging बघूया. सुपरचार्जिंग म्हणजे काय होत होतं? दिस वॉज ए, दिस वॉज बी अँड ए प्लस बी वॉज युअर आउटपुट, नेट आउटपुट. आता काय केलं आपण? इथं सी पिक्चर मध्ये आलं. सो द नेट आउटपुट हिअर इज इन टर्बोचार्जिंग इज ए प्लस बी प्लस सी. कारण या सी मधला सुद्धा छोटासा पोर्शन आपण रिकव्हर केला. So the work output of a turbocharged engine is now A plus B plus C. हे पॉझिटिव्ह सायकल आहे. आपण मागे बघितली कशी पॉझिटिव्ह झाली सुपरचार्जिंग केल्यामुळं. आणि ही सुद्धा टर्बोचार्जर म्हणजे पण सुपरचार्जरच आहे. म्हणजे ही पॉझिटिव्हच आहे, ही पॉझिटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह तर असणारच आहे. आणि ह्यातली सुद्धा एनर्जी केली. आता ह्यातल्या एनर्जीला आपण ए म्हणालो, इथं बी म्हणालो, इथं सी म्हणालो. तर in supercharging we have A plus B. In turbocharging we have A plus B plus C. So obviously in turbocharging it is more efficient than supercharger. Turbocharger is more efficient than supercharger. Why? In turbocharger, in order to run the compressor, we were taking energy from the engine or electric powered motor. ह्याच्यासाठी रन करण्यासाठी आपल्याला इंजिन कडून पॉवर द्यावी लागली होती किंवा इलेक्ट्रिक मोटरने रन करावं लागलं होतं याला. म्हणजे बाहेरून आपण एनर्जी त्याला दिली, सिस्टमला दिली बाहेरनं. परंतु टर्बोचार्जिंग मध्ये आपण काय करतोय? याला बाहेरनं एनर्जी देत नाहीये आपण. इंजिन कडनं जी काही वेस्ट जाणार होती त्याच्यातून आपण ती एनर्जी यूज केली. त्यामुळे आपल्याला बाहेरून काय द्यावं लागत नाही. ना की आपण इंजिननं तयार केलेली एनर्जी याला दिली, ना की आपण इलेक्ट्रिसिटी पॉवर्ड मोटर याला रन केलं. तर ह्याला कशानं रन केलं? टर्बाईननं. आणि टर्बाईनला कुठून एनर्जी मिळाली? एक्झॉस्ट एनर्जी. ओके. अँड देअरफॉर युअर नेट एनर्जी produced by a turbocharger system will be A plus B plus C. Any doubt? Any doubt in concept of turbocharging now? Any doubt in concept of turbocharging? Turbocharging मध्ये कसे एनर्जी आउटपुट वाढतंय याच्याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का? Anybody having any doubt? Anybody having any doubt? म्हणजे मी आता काय म्हणालो? What I just said now? What we just discussed now? सुपरचार्जिंग मध्ये A प्लस B आणि टर्बोचार्जिंग मध्ये काय होतं? A प्लस B प्लस C. A कुठलं? This is your A. This is your B. And this is your C. तर टर्बोचार्जिंग मध्ये काय होतंय? हा पॉझिटिव्ह सायकल, ही पण पॉझिटिव्ह सायकल आणि ही पण पॉझिटिव्ह सायकल. कारण ही लाईन अशीच जाणार आहे.
बरोबर. सो दिस इज ऑल्सो, कारण ह्यातली एनर्जी आपण बरोबर आहे टर्बाईन मध्ये आपण काढूनच घेतलेली आहे यात एनर्जी, म्हणजे आपल्याला मिळालेलीच आहे. बरोबर. सो सी इज द एक्स्ट्रा एनर्जी which was supposed to be wasted to atmosphere, led to the atmosphere. We have used it, reused it. Okay, so we have procured it. So the net work will be here A plus B plus C in turbocharging, while in supercharging it will be A plus B. कोणाला काही डाऊट आहे का? Difference between turbocharging and supercharging? Anybody having any doubt? Anybody having any doubt in difference between supercharging and turbocharging? तर आपण इथं काय म्हणतोय बघूया. सुपरचार्जिंग अँड टर्बोचार्जिंग कंपॅरिझन इथं करतोय बघा. ही मेकॅनिकल सुपरचार्जर आहे. इथं काय केलंय बघा, इंजिनच्या शाफ्ट कडून ड्राईव्ह लावून तुम्ही कॉम्प्रेसर रन करताय आणि एअर सक करून कॉम्प्रेस करून इनलेट मॅनिफोल्डला देत आहे आणि एक्झॉस्ट वी लेट टू ॲटमॉस्फिअर. इथं काय केलं, इथं कॉम्प्रेसर इथं बसवलाय, पण इथं कॉम्प्रेसर इंजिनच्या बाहेर आहे आणि त्याला कुठून पॉवर मिळते? टर्बाईन कडून. टर्बाईनला एनर्जी कुठून मिळते? एक्झॉस्ट कडून. सो एक्झॉस्ट गॅसेस रन द टर्बाईन and then let it to atmosphere. Shaft rotates. The shafts run the compressor. Compressor sucks the air and then supply to engine. हा झाला तुमचा मेन डिफरन्स कशामधला? सुपरचार्जर आणि टर्बोचार्जर मधला. The main problem with supercharging is the drastic loss of having the drive the compressor from the engine output shaft. This loss can be up to 50% of engine output. तर इथं काय झालं, इंजिननं आपल्याला पॉवर तयार करून देणं अपेक्षित आहे, त्यातलीच आपण पॉवर कॉम्प्रेसरला माघारी देतो. त्यातली थोडी स्वतःच एनर्जी त्यानं खाल्ली टर्बो सुपरचार्जिंगनं. मग आपल्याला नेट कमीच मिळणार ना, बरोबर का? कारण नेट मिळाली, ए प्लस बी मिळाली, बरोबर आहे, परंतु ती ए प्लस बी मिळवण्यासाठी थोडं पार्ट आपल्याला सुपरचार्जरला माघारी द्यावं लागलं रन करायला. परंतु इथं सुपरचार्जरला माघारी द्यावं लागत नाही, कारण सुपरचार्जर कशावरती रन होतोय? इंजिन मधून येणाऱ्या एक्झॉस्ट गॅसेस मध्ये जी एनर्जी होती त्याच्यावर रन होतोय. त्यामुळे त्याला सेपरेट एनर्जी बाहेरून द्यावं लागली नाही, इथं आपल्याला द्यावं लागत होतं. सो दॅट बिकम्स द बेसिक डिफरन्स. आणि त्यामुळं इथे एक स्टेटमेंट म्हणतोय, ऑल टर्बोचार्जर्स आर सुपरचार्जर्स बट सुपरचार्जर्स आर नॉट टर्बोचार्जर्स. सुपरचार्जर्स आर नॉट टर्बोचार्जर्स. तर ही स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. म्हणजे इथं परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारू शकतात, ऑल turbochargers are superchargers but superchargers are not all superchargers are not turbochargers. Explain the statement. Whether it is true or false and explain. तर आपल्याला काय एक्सप्लेन करावं लागेल? अशा प्रकारे एक्सप्लेन करावं लागेल. काय? ऑल टर्बोचार्जर्स आर सुपरचार्जर. बरोबर आहे, टर्बोचार्जर मध्ये सुपरचार्जर आहेच, टर्बोचार्जिंग मध्ये सुपरचार्जिंग आहेच, बरोबर का? कारण कॉम्प्रेस्ड एअर आपण सप्लाय केले की सुपरचार्जिंग झालं. म्हणजे ऑल टर्बोचार्जर्स आर सुपरचार्जर्स ही बरोबर आहे, बट ऑल सुपरचार्जर्स आर नॉट टर्बोचार्जर्स. का? सुपरचार्जर म्हणजे टर्बोचार्जर नाहीये. का? सुपरचार्जर रन बाय द turbine is called as turbochargers. Therefore superchargers are not turbochargers but turbochargers are superchargers. I hope everybody understood. बराबर है? I hope everybody understood the difference between supercharging and turbocharging. Yes, sir. Yes. Yes, sir. Okay. Yes. Very good. तर आता शेवटची एक पॉइंट राहिले, लिमिट्स ऑफ सुपरचार्जिंग इन SI and CI engine. लिमिट्स ऑफ
तर आपल्याला आतापर्यंत पर्पज ऑफ सुपरचार्जिंग, टर्बोचार्जिंग, thermodynamic cycle of supercharged engines and turbocharged engines, advantages and disadvantages of supercharged engines एवढं सगळं झालं. ओके, सो शेवटचा एक पॉइंट राहतोय. सो लेट अस सी हाऊ we have 10 minutes remaining. Okay, we can cover in the next class. I will cover that particular point and then I will finish off this particular chapter. So for today, this is sufficient now. Okay, so I hope everybody has understood all the points whatever we have discussed with respect to supercharging, turbocharging, how the supercharger is working, how the turbocharger is working, all those things. So anybody having any doubt, please ask your doubts. So session is now open for doubts. Please ask your doubts now. So those who are understood, no doubts remaining, can mark your attendance in the chat box and mail you. And anybody having any doubt, please ask. If you understood, you may leave, no problem. Anybody having any doubt with respect to supercharging, turbocharging? What is supercharging? What is turbocharging? What are the advantages of supercharging? What are the disadvantages of supercharging? So remember, turbocharging and supercharging is almost one and all. Okay, basically it is supplying densified air to engine cylinder. That is both the cases. So advantages of supercharging or turbocharging, the question becomes one and the same. Disadvantages of the supercharging or turbocharging, and question becomes one and the same. Okay, then thermodynamics of supercharging, thermodynamics of turbocharging. Okay, what is naturally aspirated engine, how it becomes A minus B power output. In a supercharged engine, how it becomes A plus B. In turbocharged engine, how it becomes A plus B plus C. Okay, any doubt with respect to this, you can ask. If you understood everything, you can mark your attendance and you may leave. So any doubt? Anybody having any doubt, please ask. Okay, I hope no questions coming, means no doubts remaining, and almost everybody is leaving. So I think we should stop. Okay, thank you, thanks a lot, and we'll stop here.